नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. आत्ताच काही वेळापूर्वी आपण बातमी दिली होती. गांधी चौकाच्या परिसरामध्ये काही युवक आंदोलन करत होते. भारतीय जनता पार्टीची अनेक सारी मंडळी त्या ठिकाणी होती आणि काँग्रेस भवनच्या दिशेनं ते निषेध करण्यासाठी येत होते. त्याचबरोबर दुसरं चित्र आपल्याला या साईडला पाहायला भेटलं. भारतीय जनता काँग्रेस पार्टीचे अनेक सारे मंडळी सुद्धा इथं आंदोलन करत होते. काय नेमका विषय आपण समजून घेऊयात. सर, आपल्यासोबत अभयदादा साळुंखे आहेत. सर, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की त्यांचा निषेधाचा मेन मुद्दा असा होता, सोनिया गांधी यांनी जे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आहेत, त्यांनी वंदे मातरमचा अपमान केला, याचा निषेध म्हणून त्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं. आपलं काय नेमकं आंदोलन सुरू आहे? ते कोण चिपडे आम्हाला सांगणार? अरे, वंदे मातरम म्हणण्यासाठी छातीवर गोळ्या खाल्लेली काँग्रेस आहे. इंग्रजाचे पाय चेपणारे तुम्ही आम्हाला सांगणार वंदे मातरमचं महत्व? तुम्ही कुठं होतो वंदे मातरम साठी जेव्हा गोळ्या जलत होतो आम्ही? तेव्हा इंग्रजाची गुलामी करण्यात तुमची जिंदगी गेल्या, पिढ्या गेल्यात. तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही. उलट दिल दिया जान भी देंगे वतन तेरे लिए असं म्हणून गायकानं तुमच्या मुख्यमंत्र्याच्या हातात माईक दिलं तर वतनच्या जागी सनमाला ही तुमची नीतिमत्ता आहे आणि तुम्ही आम्हाला शिकवता का? आणि उलटा झेंडा किशाला पंतप्रधान 15 ऑगस्टला लावतात आणि तुम्ही आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवता? तुम्हाला तुमची लायकी नाही. आणि लातूरची भाजप तर सैराट झाली आहे. मी त्यांच्या सिनियर नेत्यांना सांगतो, ही सैराट पिलावा आवडला. उठकी सोड काँग्रेस भवनकडे येतो, काँग्रेस भवनकडे येतो. नाटकं लावलीत का तुम्ही? लातूरची संस्कृती जपायचं म्हणून आम्ही संयमान वागतोय, पण लक्षात ठेवा, ही काँग्रेस आहे, इंग्रज पळवलेली. तुम्ही तर चिपडे कुण्या दीडदमचीचे. तुम्ही नीट राहा, माझी कळकळीची विनंती आहे. ठीक आहे, पण परंतु जशा पद्धतीचे आरोप होत आहेत त्याचं काय एक्सप्लेनेशन द्या? ह्यांनी विचारायची काय गरज काय? आणि हे कोण आम्हाला आरोप करणारे? पंतप्रधानांनी तिरंगा उलटा का लावला होता खिशात लाल किल्ल्यावर, हे सांगा म्हणा चिपड्यांना. हे विचारतात इंग्रजाचे गुलाम, आम्हाला विचारतात. ठीक आहे, तर आज कशा पद्धतीचं आंदोलन झालं, किती कार्यकर्ते जमा झाले ते, आणि पूर्व नियोजित होतं आमचं का? आंदोलन नव्हतं. 5:30 पासून आम्ही त्यांची वाट बघत होतो, आले नाहीत. 6:30 पावणे 7ला 20 जण येऊन गांधी चौकात पोलिसाच्या संरक्षणात गमजा केले. अरे, दम असलं तर असंच या ना, आम्ही आई तर आम्हाला कुठे जायची गरज काय? शेर जंगल में रहता है, इधर उधर तो कुत्ते घूमते. ठीक आहे, तर या ठिकाणी त्यांची भूमिका यांनी इथं महाराष्ट्र जीवन न्यूज साठी मी व्यंकटेश नरसिंगे, लातूर.